विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत आणि भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक असं यश जे आहे ते मिळालेलं आहे। आपण बघतोय नागपुरात त्याचा जल्लोष सुरू आहे। शहर अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, जे अभूतपूर्व यश जे आहे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, काय सांगाल? मागील 15 वर्षापासून भाजपचे कार्यकर्त्यांनी मोठा परिश्रम केला आणि फक्त परिश्रमच नाही केला, तो आपला जीव सुद्धा दिले। आमचे अनेक कार्यकर्त्यांचा जीव घेण्याचं काम तृणमूल काँग्रेसचे गुंड्यांनी केला। आमचे कार्यकर्त्यांचे घर जाळले, त्यांना बेघर केला, तरीसुद्धा आमचे कार्यकर्ते मागे राहिले नाही। लोकतंत्राच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या हितासाठी ते रस्त्यात उतरून लढा द्यायला पूर्णपणे समर्पितपणे लढा देत होते। त्याची प्रतिश्रुती 15 वर्षाच्या भाजपचे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची आहे की आज भारतीय जनता पक्षाची सत्ता बंगालमध्ये येत आहे। त्याशिवाय भाजपचे जे मोठे नेते आहेत त्यांनी बंगालची जनतेला समजून सांगितलं की यूपीचा गुंडाराज भाजपने खतम केला, बिहारचा गुंडाराज भाजपने समाप्त केला। जर बंगालमध्ये भाजपला आपण सत्ता दिली तर बंगालचा गुंडाराजसुद्धा आम्ही संपुष्टात आणू। आणि हा एक संयोग आहे की हा वर्ष वंदे मातरम गीत रचनाचे 150वी जयंती आहे। बंग आंदोलनचे प्रणेता बंकिमचंद्रने हा वंदे मातरम गीत लिहिला आहे। पण बंगालचा दुर्भाग्य होता की सत्तेत अशी राजनीतिक पार्टी होती जे वंदे मातरम न गाणारे लोकांना पोसत होते। आता वंदे मातरम गीताच्या 150व्या जयंतीवर वंदे मातरम गाणारे लोकांच्या हातात सत्ता आलेली आहे आणि स्वतंत्रपणे बंग आंदोलनामध्ये सहभागी झालेले प्रत्येक बंगाली बंधू आता वंदे मातरम गाऊ शकतात। तुम्ही जाणार आहात का जय श्रीरामच्या आणि वंदे मातरमच्या घोषणा द्यायला? मी संपूर्ण जगमध्ये जय श्रीराम हा नाव गुंजत आहे। प्रभू श्री रामचंद्राचा मंदिर बनल्यानंतर भारताच्या इकॉनॉमीचा एक मोठा भाग जय श्रीराम झालेला आहे। आणि जय श्रीराम हा फक्त धार्मिक नारा नाही, राम हे भारताची पहचान आहे, राम हे भारताची अस्मिता आहे। आणि जय श्रीराम हा नारा फक्त भारतापर्यंत सीमित नाही। इंडोनेशिया 7% मुस्लिम राष्ट्र आहे, पण तिथले लोक, मुस्लिम समाजाचे लोक मंचावर रामायण साकार करतात। हिंदुस्थानमध्ये येऊन रामलीला मैदानमध्ये अटलजी विदेश मंत्री असताना इंडोनेशियाची टीमने हिंदुस्थानमध्ये येऊन रामलीला साकार केली। राम हा आमचे आद्य दैवत फक्त नाही, हे आमची अस्मिता आहे, भारताची पहचान आहे। राम असो, कृष्ण असो, भगवान गौतम बुद्ध असो, भगवान महावीर असो। जे चित्र आहे ते बदलणार का? म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघत होतो की लोक एक्झिट पोलवर देखील बोलायला तयार नव्हते। 100% बदलणार आहे चित्र, 100% बदलणार आहे। काय सांगाल पश्चिम बंगालच्या यशावर? बंगालच्या जनतेचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे। बंगालच्या जनतेने बम फोडलेला आहे आणि ममता बॅनर्जीले नेस्तनाबूत त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसले केला आहे। कारण अनेक वर्षोंगिनतीपासून लेफ्टची बी अनेक वर्ष सरकार होती, काँग्रेसची बी अनेक वर्ष सरकार होती, ममता बॅनर्जीची बी 15 वर्ष सरकार होती, लेकिन त्यांनी सनातन धर्माले दाबण्याचं काम केलं, हिंदू धर्माले दाबण्याचं काम केलं आणि घुसपेटीचे मतदान त्या ठिकाणी केले। जे मरण पावले त्यांचे बी मतदान होत होते, त्यांच्याच भरोशावर ममता राज्य करत होती। परंतु बंगालच्या महिलेने, विशेष करून महिलेने इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करून दाखवलं आणि म्हणून वरतून श्यामाप्रसाद मुखर्जी तेही आशीर्वाद देत असतील आणि प्रणव मुखर्जी बी आशीर्वाद देत असतील। अशा प्रकारचं परिवर्तन आज बंगालमध्ये झालेलं आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगतो, आता जय श्रीराम म्हणाली काही अडचण जाणार नाही आणि बंगाल म्हणाली काही अडचण जाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप काही त्या ठिकाणी परिवर्तन दिसेल।